विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील दुसरा प्रॉब्लेम पाहिलेला होता. त्यानंतर तिसरा आणि चौथा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त कॅपिटल अकाउंट आणि म्हणजे एक दोनच अकाउंट विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आजच्या व्हिडिओमध्ये 5 नंबरचा प्रॉब्लेम सुरू करूया. सुरुवातीला मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो, त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय विचारलं आहे हे पाहूया आणि त्यानुसार आपण अकाउंट ओपन करून प्रॉब्लेम सोडवूया. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 ॲज ऑन 31 मार्च 2019. माधुरी आणि मनीषा ह्या दोघी पार्टनर्स आहेत. त्यांनी प्रॉफिट अँड लॉसचा रेशो हा 3:2 पद्धतीनं शेअर करतात किंवा प्रमाणात शेअर करतात. 31 मार्च 2019चं त्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. लॅबिलिटीज आणि असेट्स, कॅपिटल बॅलन्स दिलेले आहेत. आपण याचा नंतर विचार करू बॅलन्स शीटचा डायरेक्ट पोस्टिंग करत असताना. त्याच्यानंतर ऑन 1 एप्रिल 1/4/2019 मोहिनी इज ॲडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म. माधुरी आणि मनीषानं मोहिनीला बिझनेसमध्ये ॲडमिट करून घेतलेलं आहे किंवा तिनं सामील करून घेतलेलं आहे. त्यानंतर खालील टर्मवरती घेतलेलं आहे, म्हणजे 6 टर्म किंवा कंडिशन दिलेले आहेत. त्याचा आपण नंतर विचार करूया. त्याच्या अगोदर शेवटी काय विचारले बघूया. गिव म्हणजे त्यांनी विचारले काय, रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. म्हणजे प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांनी रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणतो आपण त्याला, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म, म्हणजे 3 अकाउंट. मेन आपण ॲडमिशनमध्ये 3 महत्त्वाचे जे अकाउंट्स ओपन करतो का नाही, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट, हे तिन्ही अकाउंट तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये तयार करायला सांगितलेली आहेत. मग एक्स्ट्रा काय करतो आपण, वर्किंगसाठी किंवा वर्किंग नोटसाठी कॅश किंवा बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट ओपन करतो. मग आपण सुरुवात करूया. अकाउंट किती ओपन करायचे मित्रांनो, 3 अकाउंट मेन ओपन करायचे आणि वर्किंग नोटसाठी 2. म्हणून वरती लिहा इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट. साधारणतः 7 ते 8 लाईनचं ओपन करा रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे 5 ते 6 लाईनचं ओपन करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करत असताना डेबिट, पर्टिक्युलर्स, माधुरी, मनीषा, मोहिनी, कारण 3 कॉलम डेबिटचे होतील, 3 कॉलम क्रेडिटचे होतील. पर्टिक्युलर, माधुरी, मनीषा, मोहिनी. तसं बॅलन्स शीट ओपन करा. बॅलन्स शीट ऑफ माधुरी, मनीषा अँड मोहिनी ॲज ऑन 1 एप्रिल 2019 किंवा बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 वरती इन द बुक्स ऑफ फर्म किंवा इन द बुक्स ऑफ माधुरी, मनीषा आणि मोहिनी केलं तरी चालेल. साधारणतः अर्ध पेज हे बॅलन्स शीट आखून घ्या. बॅलन्स शीट कसं आखायचं हे तुम्हाला माहीत आहे, समोर दिसतं आहे. लॅबिलिटीज, असेट्स, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट. त्याच्यानंतर बँक अकाउंट वर्किंग नोट नंबर 1 बँक अकाउंट ओपन करा. 5 ते 6 लाईनचं. डेबिट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. इथं तुम्हाला इनर कॉलम तयार करायची काय आवश्यकता नाही. गुडविल अकाउंट त्याच्याखाली एक 4 लाईनचं ओपन करून घ्या. डेबिट, पर्टिक्युलर्स, क्रेडिट, पर्टिक्युलर्स. त्याच्यानंतर वर्किंग नोट सॅक्रिफाईस रेशोचे आहेत, त्याचा आपण नंतर विचार करूया. सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट कसे केलेले आहेत. तर सुरुवात करूया. सुरुवातीला त्यांनी काय दिले, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीपासून सुरुवात करूया. कॅपिटल बॅलन्सेस दिलेत माधुरी आणि मनीषाचं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करतो आपण, ब्रॉड डाऊन करून घेतो. बघा हे कॅपिटल अकाउंट आहे. पाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 80,000 आणि 1,00,000. मोहिनीचा आहे का, नाही, कारण मोहिनी नवीन आहे बिझनेसमध्ये. अगोदर माधुरी आणि मनीषा होती. त्या दोघींचे कॅपिटल बॅलन्स ओपनिंगचे ब्रॉड डाऊन करून घ्यायचे, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स बिल्स पेएबल हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला.
आणि क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे बघा, आणि बिल्स पेबलवरती ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यामुळं आपण काय करूया, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सनरी क्रेडिटर्स दिलं आहे बघा त्यांनी 66,000. आता सनरी क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट, सनरी क्रेडिटर्स 60,000 होतं. किती? 60,000. त्यांनी इथं वरती हे झालेलं आहे बघा, कॅपिटल बॅलन्स वरती गेलेलं आहे. इथं लक्ष ठेवा, माधुरीचा 80,000 आहे कॅपिटल अकाउंट, त्याच्यामध्ये माधुरीचं 80,000 आहे, मनीषाचं 1,00,000 आहे, आणि सनरी क्रेडिटर्स 60,000 आहे. लक्षात ठेवा, वरती गेलेले आहेत. 80,000 हे माधुरीच्या समोर पाहिजे होते, मनीषाच्या समोर 1,00,000, आणि सनरी क्रेडिटर्स 60,000, आणि बिल्स पेबल 10,000. सनरी क्रेडिटर्स हे त्यांनी 60,000 रुपये डायरेक्ट 66,000 आउटरला घेतलेत, पण तुम्ही 60,000 रुपये इनरला घ्या. त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंटचा विचार करू, आणि त्याच्याखाली 2 लाईन सोडा. बिल्स पेबल आउटरला किती घ्यायचे, डायरेक्ट ॲडजस्टमेंट नाही, 10,000 रुपये. हे झालं लॅबिलिटीचं. असेट, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक. चला बघूया, बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे का, आहे. प्लांट अँड मशिनरीवरती आहे. स्टॉकवरती क्रेडिटर्स नाही, स्टॉकवरती ॲडजस्टमेंट नाही. मग बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला आपण काय करूया, इनरला घेऊया. बिल्डिंग घेतली बघा 72,000 इनरला, त्याच्याखाली 2 लाईन सोडून प्लांट अँड मशिनरी 60,000 इनरला. स्टॉक डायरेक्ट आउटला 48,000 रुपये घेतलेला आहे. त्याच्यानंतर फर्निचर, डेटर्स 42,000 रुपये इनरला घ्यायचे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला सनरी डेटर्स 42,000 रुपये इनरला घेतले. त्याच्यानंतर त्याच्याखाली दिलं आहे बघा फर्निचर, बँक बॅलन्स दिलेला आहे किती, 20,000 रुपये. बँक बॅलन्स, बँक अकाउंट ओपन केले बघा, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण असेटचा बॅलन्स डेबिट असतो, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतला बघा शेवटी मी 20,000, कारण सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे होता, पण हा चुकून राहिलेला होता, तो आपण खालीवरती म्हणजे मागं पुढं झाला तरी चालेल, पण शेवटी आपल्याला त्याचा इफेक्ट घ्यायला पाहिजे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 रुपये घेतले. त्याच्यानंतर फर्निचर 10,000 रुपये बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतले बघा. फर्निचर इथे घेतले, प्लांट अँड मशिनरीच्या खाली फर्निचर 10,000 रुपये आउटरला. हे झालं आपलं बॅलन्स शीटचं पोस्टिंग. आता 1/4/2019ला मोहिनीला ॲडमिट करत असताना कॅपिटल किती आणलं, 1,00,000 रुपये, आणि 40,000 रुपये गुडविल. पहिला कॅपिटलचा विचार करू. कॅपिटल आणलं, एंट्री काय पास करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला यायचं. बँक अकाउंटच्या डेबिटला सेकंडला मी घेतले बघा, टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट 1,00,000, आणि याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट मोहिनीच्या कॉलममध्ये, म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये तुम्ही किती घेणार अमाऊंट, 1,00,000 रुपये. इथं 20,000 रुपये चुकून इथं प्रिंट मिस्टेक झालेलं मी कट केलेलं आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये कट करा, कारण गुडविलची फिगर वरती गेलेली आहे. गुडविल हे 20,000 रुपये हे वरती गेलेलं आहे, ते बँक बॅलन्स वाटते, मनीषाचा बँक बॅलन्स वाटतो, पण ते ॲक्च्युली गुडविल आहे. वरचं गुडविल खाली जे होतं ते गुडविल ते वरती गेलेलं आहे. समजलं. एंट्री काय पास केली आपण, किंवा त्याचं पोस्टिंग कसं केलं, बँकच्या डेबिटला टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट 1,00,000, आणि कॅपिटलच्या क्रेडिटला म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट, आणि मोहिनीच्या कॉलममध्ये किती घेतली अमाऊंट, 1,00,000 रुपये आपण घेतलेली आहे. हे झालं कॅपिटल. मोहिनीने 1,00,000 रुपये आणलं, त्याची एंट्री आणि पोस्टिंग केलं. 40,000 रुपये काय आणलेलं आहे आता, गुडविल आणलेलं आहे, आणि गुडविल आणल्यानंतर पुढं किती नंबरची एंट्री, 5 नंबरची एंट्री बघा. 1 आणि 5 नंबरच्या एंट्रीचा विचार करायचा. द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. म्हणजे गुडविल कॅशमध्ये आणलं, जुन्या पार्टनरला वाटलं, आणि त्यानंतर काय केलं, जुन्या पार्टनरनं असं ठरवलं की त्याच्यातलं निम्म, हाफ म्हणजे निम्म रिटेन करायचं आहे, म्हणजे थोडक्यात विड्रॉ करायचं आहे, म्हणजे 20,000 रुपये विड्रॉ करायचे. म्हणजे ह्या 3 एंट्री पास करायच्या. सुरुवातीला 40,000 रुपये गुडविल कॅशमध्ये आणलं, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. हे आता बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल केले बघा 40,000 रुपये, आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट
40,000 रुपये. म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल या एंट्रीचं पोस्टिंग कसं होईल, बँकच्या डेबिटला टू गुडविल 40,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट 40,000. दुसरी एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, म्हणजे माधुरी आणि मनीषाज कॅपिटल. म्हणजे गुडविलच्या डेबिटला घेतलं बघा, टू माधुरीज कॅपिटल अकाउंट टू मनीषाज कॅपिटल अकाउंट. आणि आता याचं वाटप कसं होईल, सॅक्रिफाईस रेशोमध्ये होईल. सॅक्रिफाईस रेशो, कारण जर प्रॉब्लेममध्ये न्यू रेशो जर दिले असतील तर तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो काढावे लागतात. म्हणजे ह्या तिघींचे न्यू रेशो काय दिलेत, 2 नंबरचे ॲडजस्टमेंट. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2 आणि जुने किती आहेत, 3:2. म्हणजे माधुरी आणि मनीषाचा 3:2 हा जुना रेशो आहे, ओल्ड रेशो. आणि न्यू रेशो आफ्टर द ॲडमिशन ऑफ मोहिनी 5:3:2 झालेले आहेत. म्हणजे आता ह्यांचं सॅक्रिफाईस रेशोमध्ये गुडविलचं आपल्याला वाटप करावं लागेल. याच्यासाठी वर्किंग नोट नंबर 3कडे या. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. इथं मी वर्किंग नोट तयार केलेली आहे बघा. माधुरीज सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग ओल्ड रेशो किती आहे माधुरीचा, 3 आहे. 3/3 अधिक 2 म्हणजे 3+2 म्हणजे त्याची टोटल होते 3:2 रेशो आहे दोघींचा. तर 3 आणि 2 प्लस म्हणजे तिथं घेतलेलं आहे बघा. हे 5 कसं आलं याच्यासाठी पहिल्या स्टेपला 3+2 केलेलं आहे. मायनस न्यू रेशो 5 आहे. न्यू रेशो अपॉन 5:3:2 म्हणजे तिन्हींची टोटल शेवटी किती येते सेकंड स्टेपला, 3/5 मायनस 5/10. पण आता वजाबाकी करायची आहे, छेद समान आहेत का, नाही. मग इथं 5 आहे, इथं 10 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 5च्या ठिकाणी 10 आणण्यासाठी इथं अंशाला आणि छेदालाही 2 गुणावं लागेल. म्हणजे तिसरी स्टेप काय होते, 3/5 गुणिले 2/2 वजा 5/10. इथं काय गुणायची गरज नाही 5/10ला, कारण आपल्याला इकडे चेंज करायचा आहे पहिल्या आयटमला. म्हणजे 3 आणि 2 गुणाकाराच्या चिन्हामध्ये 3 आणि 2 म्हणजे 3 दोन्ही 6 होईल. 5 गुणिले 2 म्हणजे 5 दोन्ही 10 वजा 5/10. 6मधून आता छेद समान झाले का नाही, 10 इकडं 10 आहे. मग एकदाच 10 घेतले आपण आणि अंशाची काय केली, वजाबाकी केली. छेद एकदाच घेतला आणि अंशाची वजाबाकी केली. 6मधून 5 गेले तर 1 राहिलं. समजलं. सॅक्रिफाईस रेशो माधुरीचं किती आला, 1/10. मनीषाचा किती येणार आहे बघा. मनीषाचा काढूया. मनीषा सॅक्रिफाईस रेशो ओल्ड रेशो म्हणजे तेच फॉर्म्युला 2 आहे. 2/3 अधिक 2 वजा 3/5 अधिक 3 अधिक 2 2/5 वजा 3/10. मग इथं पण तसंच करावं लागेल. 10 आणण्यासाठी अंशला छेदाला 2 गुणलं तर 4/10 वजा 3/10 आलं 1/10. म्हणजे सॅक्रिफाईस रेशो ऑफ माधुरी आणि मनीषा इज 1/2 इज इक्वल टू 10-10 समान आहे. म्हणजे 1:1 आला. समजलं. म्हणजे प्रमाण आता कसं होईल, इथं गुडविलचं वाटप 20,000 रुपये होईल. इथं 20,000 रुपये. म्हणजे मग गुडविल अकाउंट डेबिट टू माधुरीज कॅपिटल मनीषाज कॅपिटल, गुडविलच्या डेबिटला 20,000 रुपये जातील. आणि कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट माधुरी 20,000 आणि मनीषा 20,000 रुपये. त्याच्यानंतर आता ह्यातलं 50% काय केलेलं आहे, 40,000च्या विड्रॉ केलं. त्याची एंट्री काय पास होते, काय पास करणार तुम्ही, माधुरीज कॅपिटल अकाउंट डेबिट मनीषाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट मग कॅपिटलच्या डेबिटला या टू बँक घेतले बघा 10,000. सॅक्रिफाईस रेशो किती आहे त्यांचे 1:1. म्हणजे 20,000च्या निम्म 10,000 माधुरी 10,000 मनीषा. आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला इफेक्ट घेतला बाय माधुरीज कॅपिटल अकाउंट 10,000 बाय मनीषाज कॅपिटल अकाउंट 10,000 रुपये. समजलं. गुडविलचे ट्रीटमेंट खूप महत्त्वाचे आहेत ॲडमिशन चॅप्टरमध्ये. गुडविल मनीषानं गुडविल किती आणलं, मोहिनीनं 40,000. तर त्याची पहिली एंट्री कॅशमध्ये आणलं. बँक अकाउंट डेबिट टू गुडविल पास केली. त्यानंतर दुसरी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. आणि तिसरी विड्रॉची ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक. त्याच्यानंतर वर्किंग नोटमध्ये पण मी इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला.
गुडविल कशा पद्धतीने, गुडविल 40,000 आहे. माधुरीचे शेअर इन गुडविल इज इक्वल टू 1/2 इंटू 40,000 20,000. मनीषा शेअर इन गुडविल 1/2 इंटू 40,000 20,000. हाफ ऑफ अमाऊंट गुडविल, हाफ म्हणजे 40,000चे हाफ किती होईल 20,000. माधुरी शेअर 1/2 आणि मनीषा शेअर 1/2 म्हणजे किती होईल 10,000 रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ओल्ड पार्टनर्स टू रिमेन. आता 3 नंबरचे ॲडजस्टमेंट बघू. शेवटी राहिलेले बघा. बिल्डिंग ₹1,00,000 आणि अँड प्लांट अँड मशिनरी ₹48,000. याचं काय झालेलं आहे रिव्हॅल्युएशन केलेलं आहे बघा 1,00,000. आसेटकडे या. बिल्डिंग 72,000ची 1,00,000 झाली म्हणजे किती वाढली बिल्डिंग 28,000. ॲड ॲप्रिशिएशन केलं. आणि प्लांट अँड मशिनरी 48,000 झाली. 60,000ची 48,000 झाली म्हणजे लेस डिप्रिशिएशन किती झालं 12,000. म्हणजे आता इफेक्ट कुठं जातील याची बघा. आसेट वाढली म्हटलं का इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. आसेट कमी झाली टू प्लांट अँड मशिनरी 12,000 रुपये रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. तसं त्याच्यानंतर काय दिलं RDDs टू बी इन्क्रीज अप टू ₹4,000 म्हणजे 42,000 रुपये अगोदर होते बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा. लेस RDD किती होते 2, 2चे 4 झाले. मग 4,000 रुपये वजा करणार सनरी डेटर्समधून बॅलन्स शीटच्या असेटला. लेस RDD 4,000 आउटरला वजाबाकी 38,000. पण बॅलन्स रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घेताना तुम्ही 4,000 घ्यायचे नाहीत. अगोदर 2,000 होते आता किती झाले 4,000 म्हणजे वाढली किती ना RDD 2,000 नच वाढली. म्हणून 2,000चा इफेक्ट कुठं घेणार फक्त रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD अकाउंट 2,000. समजलं. चुकून तुम्ही 4,000 इथं घेणार तर ते घेऊन चालणार नाही कारण अगोदरचे 2,000 होते फक्त त्याच्यामध्ये वाढ कितीची झाली 2,000ची म्हणजे जेवढं वाढले तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. कमी झालं असतं तर कमी घेतलं असतं. वाढले 2 घेतले रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. त्याच्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट बघा 5 नंबर तर आपण क्लिअर केलेले. सनरी क्रेडिटर्स शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹66,000. सनरी क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मी मागास तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं हे 60,000 रुपये सनरी क्रेडिटर्स इनरला घ्यायला पाहिजे होते. त्याच्यामध्ये ॲड ॲप्रिशिएशन म्हटलं असतं तर चाललं असतं किंवा ॲड रिव्हॅल्यूड म्हटलं असतं तर चाललं असतं. तुम्ही ॲड रिव्हॅल्यूड म्हणा 6,000 ॲड करा. 60,000मध्ये 6,000 ॲड करा. या ठिकाणी त्यांची मिस्टेक झालेली पुस्तकामध्ये 60,000 रुपये इनरला घेऊन ॲड रिव्हॅल्यूड 6,000 करून त्याची टोटल आउटरला 66,000 रुपये घ्यायला पाहिजे होते. त्यांनी डायरेक्ट 66,000 रुपये आउटरला घेतलेले आहेत. म्हणजे देणं अगोदर 60,000 होतं आता किती झालं 66. बघा आसेट्स आणि लायबिलिटीचं क्रॉस होतं. आसेट वाढली का फायदा होतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आसेट कमी झाली का रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला होत. लॅबिलिटी वाढली की तोटा होतो उलटं होतं आसेटच्या. म्हणजे इथं तेच झालेलं आहे बघा. क्रेडिट 60चं 66 झालं म्हणजे 6,000 वाढलं देणं फायदा नाही. आपली डेबिट साईड वाढते म्हणून टू सनरी क्रेडिटर्स घेतले बघा 6,000 रुपये. आणि आसेट कमी झाले असते तर आपण क्रेडिटला घेतलं असतं काय असेल ते. पण इथं वाढलेलं आहे त्यामुळं डेबिटला टू सनरी क्रेडिटर्स 6,000. परत एकदा चेक करू सर्व ॲडजस्टमेंट क्लिअर केलेत का आपण. केलेला पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सर्व ॲडजस्टमेंट आपण मित्रांनो सोडवलेल्या आहेत. आता आपण एक एक अकाउंट बंद करूया. सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंट बंद करायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट बंद करत असताना आपला नियम काय आहे जी साईड जास्त ती कमी असणाऱ्या साईडकडे घ्यायची. 28,000 क्रेडिटला आहे तर डेबिटला 28,000 घ्यायचे. डेबिटला 12 आणि 2 14 आणि 6 20,000 होतात. मग 20,000 आणि इकडे 28 आहेत म्हणजे किती 8,000 रुपये काय तो प्रॉफिट येतो. टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. माधुर आणि मनीषा 3,2 पद्धतीने वाटलं तर 4,800 आणि 3,200 याचं वाटप होईल. हे वाटप समज 8,000चं 3,2 आहे म्हणजे 3/5 गुणुले 8
म्हणजे कसं होईल बघा, 3 छेद रेशो, परत एकदा लक्ष द्या रेशोकडे, 3 छेद म्हणजे 3/5 गुणुले 8,000 म्हणजे 5 एके 5, 5 सक्क 30, 1600. 1600 गुणुले 3, 16 त्रिक 48. मनीषाचा हिस्सा किती आहे? 3. 16 त्रिक 4800 आणि 16 दोन्ही 3200 मनीषा, 2 हिस्सा आहे तिचा. समजलं? 8,000चं वाटप तुम्ही तोंडी करू शकता. 3/5 गुणुले 8,000 म्हणजे 5नं 8ला भाग, 5 एके 5, उरले 3, वरचा एक शून्य घ्यायचा, 30 होतील. 5 सक्क 30, मग वरचे 2 शून्य, 1600 आलं. 1600 गुणुले 3, 16 त्रिक 4800 आणि 2, 16 दोन्ही 3200. असं काय तो आपल्याला प्रॉफिटचा त्यांचा हिस्सा येतो. ट्रान्सफर कुठं करायचा आहे? कॅपिटलला. कॅपिटलच्या क्रेडिटला जाईल. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट असं घेतलं, 4,800, 3,200 कंसामध्ये प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. कॅपिटल अकाउंट जर तुम्ही क्लोज केलं तर तिघींची क्रेडिट साईड जास्त आहे बघा. मोहिनीची 1 लाख आहे, डेबिटला काय ना 1 लाख लिहिले. मनीषा 1,23,200, माधुरीची 1,04,800, 1,04,800, 1,23,200 आणि टू बॅलन्स कॅरी डाऊन केला म्हणजे 1,04,800 मधून 10,000 मायनस केले, 94,800. 1,23,200 मधून 10,000 मायनस केले तर 1,13,200. आणि इथं तर मोहिनीला तर डेबिटला तेवढेच लिहावे लागतील कारण त्याचे डेबिट काहीच नाही. मग हे कॅरी डाऊन केलेले बॅलन्स कुठे जातील? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल अकाउंट असं हेडिंग द्यायचं. माधुरी, मनीषा, मोहिनी हे तुम्ही इनरला घेऊन याची टोटल करून आउटरला घेतले तरी चालेल. शक्यतो इनरलाच घेऊन त्याची तिन्हींची टोटल करून आउटरला घ्या कारण शेवटी लायबिलिटीची टोटल करताना आपल्याला आयटम कमी होतील. यांनी डायरेक्ट आउटरला घेतलेत हे पण चालतं. याची टोटल आपण नंतर करू. आयटम फक्त लायबिलिटीला आपण लिहून घेतले. त्याच्यानंतर बँक अकाउंट क्लोज करायचं. बँक अकाउंट क्लोज करत असताना डेबिट साईड 1,60,000, क्रेडिटला 1,60,000 लिहा. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,60,000मधून क्रेडिटला 20,000च आहे, 10 20,000 मायनस जर केले 1,40,000 कॅरी डाऊन होईल. आता बँक बॅलन्स हा कॅरी डाऊन क्रेडिट आहे. आता डेबिटला जातो म्हणजे बॅलन्स शीटमध्ये डेबिट साईड कोणते असते? डेबिट बॅलन्स असेटला लिहिला आहे बघा. बँक बॅलन्स किंवा बँक 1,40,000 आउटरला असेटला घेतलेला आहे शेवटी. त्याच्यानंतर गुडविल क्लोज होईल. 40,000नं क्लोज झालं म्हणजे इथं काही फरक येणार नाही गुडविलला. नंतर बॅलन्स शीटची टोटल केली तर लॅबिलिटीची टोटल येते 3,84,000 आणि असेटची पण 3,84,000 आपला प्रॉब्लेम टॅली होतो. समजलं मित्रांनो काय केलं आपण? 3 अकाउंट ओपन केले, एक्स्ट्रा गुडविल आणि बँक अकाउंट ओपन केलं, सर्व इफेक्ट देत गेलो, पहिला पोस्टिंग करत गेलो, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट, प्रत्येक ॲडजस्टमेंटचा विचार केला आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम आपण म्हणजे प्रत्येक अकाउंट क्लोज करत गेलो तर आपला प्रॉब्लेम हा 3,84,000नं टॅली होतो म्हणजे बॅलन्स शीट आपलं बरोबर येते. जर काय आणखी तुम्हाला याच्यामध्ये या प्रॉब्लेममध्ये असे डाऊट असतील किंवा तुम्ही इतरही प्रॉब्लेम सोडवा घरी, तुम्ही रेफरन्ससाठी पुस्तकामध्ये किंवा रिलायबलमध्ये किंवा गाईडमध्ये इतरही प्रॉब्लेम अशा टाईपचे आहेत ते सोडवा. आणि त्याच्यामध्ये जर काय आणखी तुम्हाला अडचण येत असेल किंवा ह्या प्रॉब्लेमच्या संदर्भात असेल किंवा पाठीमागच्या प्रॉब्लेमच्या संदर्भात असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा किंवा माझ्या वैयक्तिक नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमच्या शंकेचं निरसन करून घ्या. थँक्यू.